हॅलो फ्रेंड्स, मी नीलम स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कटोरा ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं, याचा फुल व्हिडिओ त्यानंतर शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे। तर आता ते कटिंग झाल्यानंतर आपण कटोरामध्ये काय बदल करायचे हे या व्हिडिओमध्ये पाहूया। तर आता मी इथे एक दुसरा पेपर घेतला आहे आणि जो कटोरा आपण कट केला होता तो इथे घेतलेला आहे आणि सेम टू सेम इथे तोच कटोरा या पेपरवरती आखून घ्यायचा आहे। आता तोच कटोरा मी इथे आखून घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला थोडेसे बदल करायचे आहेत। तर आता बघा, खालच्या साईडला आपल्याला दोन्हीकडे 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर आता इथे 1 इंच आहे, त्यानंतर या साईडला पण 1 इंच, दोन्हीकडे आपण 1-1 इंच वाढवलं। ती लाईन आता सरळ जोडून घ्यायची। आता दोन्हीकडे 1-1 इंच वाढवलं। आता या दोन्हींचा सेंटर आपल्याला काढायचा आहे। सेंटर येतो 3.5। 3.5 पासून खाली आपल्याला परत 1.5 इंचावरती एक खूण करून घ्यायचे आणि तिथून ती तिरकी लाईन 1 इंचावरती तिकडे जोडून घ्यायचे। परत इकडे सुद्धा तसंच दोन्हीकडे जोडून घेतलं। त्यानंतर वरच्या साईडला दोन्ही बाजूला आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो पण आकार जोडून घ्यायचा आहे। हे सगळं शिलाई मार्जिन आहे। अशा प्रकारे 1 इंच जिथं आपण केलेलं होतं तिथे हे सगळं जोडून घ्यायचं आहे। बघा, दोन्ही सुद्धा साईडला मी अशा प्रकारे जोडून घेतलं। त्यानंतर आपल्याला इथे खाली सरळ लाईन जोडून घ्यायची। इथे मी लिहून देते, दोन्हीकडे पाव इंच, इथे 1 इंच, इथे 1 इंच, याचा मध्य काढला। तिथून खाली आपण 1.5 इंचावरती खूण केली। आता बघा, दोन्हीकडे आपल्याला 1-1.5 इंचावरती टक्स पॉईंट द्यायचा आहे। तर आता शिलाई मार्जिन मी अर्धा इंच दोन्हीकडे सोडते आणि 1-1 इंचावरती तर मी खूण करते। तुम्ही जर हा भाग कट करणार नसाल तर तुम्ही 1.5 इंचावरती इथे खूण करून मग टक्स पॉईंट काढू शकता। आता इथून वरती आपल्याला 3 इंचावरती एक खूण करायची आहे आणि अशा प्रकारे ही तिरकी लाईन जोडून घ्यायची। आता मी तो भाग कट करणार आहे म्हणून तुम्हाला मी 1-1 इंचावरती खूण करायला सांगितली। पण करणार नसाल कटिंग तर तुम्ही 1.5 इंचावरती इथे खूण करून घेऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्ही शिलाईच्या वेळी अर्धा इंच दोन्हीकडे दाबू शकताय। आता तो भाग सगळा कट करून घ्यायचा। हा झाला आपला वाढीव कटोरा। त्यानंतर बघा, मी इथे शिलाई मार्जिनसाठी जे सोडलं होतं ते सुद्धा इथे आखून घेते आणि जे मधला भाग होता तो कट करून टाकते। इथे हा आपला वाढीव कटोरा तयार झालेला आहे। आता शिलाई मारल्यानंतर अशा प्रकारे कटोरा दिसेल। हा मधला भाग। त्यानंतर आता हे सगळे पार्ट्स मी तुम्हाला जोडून दाखवते, की क्रॉस पट्टी आणि त्यानंतर हा कटोराचा भाग। अशा प्रकारे हे समोरचे 3 भाग निघतात। जो याच्यासोबतच कटोरा निघला होता मगाशी, त्या कटोराचा इथं आता काही उपयोग नाही, आपण हा कटोरा वापरायचा आहे। आता टक्स मारल्यानंतर कसं दिसेल हे तुम्हाला मी इथे दाखवते। बघा, मी इथं स्टेपलरनं पिन मारून घेतलेली आहे। जेव्हा आपण शिलाई करणार तेव्हा अशा प्रकारे हा कटोरा दिसणार आहे। खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। तर याचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे, की कटोरा कसा कटिंग करायचा आणि आता हा वाढीव कटोरा कसा करायचा याचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे झालं 32 छातीचा कटोरा ब्लाऊजचं पॅटर्न। भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये।